गुड मॉर्निंग अकोला. ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मनात आचरणात सुविचार आणायला हवेत. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी आपले हार्दिक स्वागत करते. दर्शकांनो, जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या ऐतिहासिक घटना तसंच काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती. इसवी सन 1896 साली अमेरिकन उद्योगपती व फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेनरी फोर्ड यांनी अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात आपल्या पहिल्या फोर्ड मोटारीची यशस्वी चाचणी घेतली. सन 1929 साली अमेरिकन उद्योगपती व ईस्टमॅन कोडक कंपनीचे संस्थापक जॉर्ज ईस्टमॅन यांनी पहिल्या रंगी चित्रपटाचा नमुना सादर केला. सन 1940 साली द्वितीय महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने फ्रान्स देशाची राजधानी पॅरिसमध्ये प्रवेश केला. सन 1944 साली द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी अमेरिकेच्या सैन्यांनी रोम देशात प्रवेश केला. सन 1959 साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय नागरिक सी राजगोपालचारी यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. सन 1993 साली भारतीय युद्धनौका INS म्हैसूरचे जलावतरण करण्यात आले. सन 1994 साली सुप्रसिद्ध भारतीय गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन 1997 साली इन्सॅट 2D या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे प्रक्षेपण फ्रेंच गयानातील कोरू येथून यशस्वीपणे करण्यात आले. सन 2008 साली हरियाणा राज्य सरकारकडून 25 वर्षाखालील मुलींना कौटुंबिक पेन्शनचा लाभ जाहीर करण्यात आला. सन 1904 साली भारतीय लेखक, प्रकाशक आणि पर्यावरणवादी भगत पुरण सिंह यांचा जन्मदिन. सन 1931 साली भारतीय रंगहीन हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्या बीना राय यांचा जन्मदिन. सन 1936 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या नूतन यांचा जन्मदिन. सन 1946 साली पद्मश्री पुरस्कार तसंच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता SP बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिन. सन 1947 साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिन. सन 1959 साली प्रसिद्ध भारतीय उद्योगपती व रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी यांचा जन्मदिन. सन 1975 साली प्रख्यात अमेरिकन चित्रपट अभिनेत्री एंजेलिना जोली यांचा जन्मदिन. सन 1918 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कवी व भाषांतरकार रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचे निधन. सन 1989 साली अमेरिकन व्यंगचित्रकार डिक ब्राउन यांचे निधन. सन 2014 साली अमेरिकन बेसबॉल खेळाडू, व्यवस्थापक आणि मेजर लीग बेसबॉलचे प्रशिक्षक डॉन झिम्मर यांचे निधन. सन 2015 साली सुप्रसिद्ध अमेरिकन विन्स्टन चषक मालिका कार रेस ड्रायव्हर जबे थॉमस यांचे निधन. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तसेच नेहमी तत्पर राहावे. बेसावध आयुष्य जगणे धोकादायक ठरू शकते. दर्शकांनो, आपण आत्ताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. जाणून घेऊयात आजचे राशी भविष्य पंडित सुदर्शन शर्मा यांच्याबरोबर. जय हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. मैं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं शनिवार 4 जून 2022 को सितारों के संदेश हमें क्या मिल रहे हैं. सबसे पहले मेष राशि. सुविधाओं पर व्यय हो रहा है, हेल्थ का ध्यान रखें. उद्योगों में पुरानी मशीनरी में बदलाव की तीव्र आवश्यकता है. वृषभ. साहसिक कार्यों में रुचि बढ़ रही है. उद्देश्यों की पूर्ति का समय है. चिर प्रतीक्षित समाचार सुनने को मिलेंगे. पुरानी बकाया प्राप्ति में की प्राप्ति हो सकती है. मिथुन.
रुके कार्य गतिशील होंगे। वस्त्र आभूषणों की खरीदारी हो रही है। व्यापार में पूंजी लगाना आपके लिए श्रेयस्कर है। दोस्तों के साथ टाइम आपका अच्छा गुजरेगा। कर्क, दिनचर्या व्यवस्थित करें। लोकप्रियता बढ़ रही है, उत्साह का वातावरण रहेगा। रुके कार्य बनते हुए नजर आएंगे। सिंह, यात्रा में खर्च हो सकता है। दिल में घबराहट की स्थिति रहेगी। आर्थिक स्थिति में उतार चढ़ाव चलते रहेंगे। शरीर कष्ट, हृदय में संताप की स्थिति रहेगी। कन्या, आय के नए विकल्प उपलब्ध होंगे। बढ़ोतरी और प्रगति दो कुंजी है आपके लिए। घर के सदस्यों के कारण से कुछ कामों में राहत मिल सकती है। तुला, काव्य संगीत में रुचि बढ़ेगी। बुद्धि स्थिर रहेगी। सुख सुविधाओं पर की प्राप्तियां हो रही है। वृश्चिक, परोपकार के कार्य होंगे। धर्म कार्य में धन खर्च हो सकता है। शुभ यात्राएं हो सकती है। देव दर्शन और पुण्य कार्य भी इस अंतराल में हो सकते हैं। धनु, झूठी आशाएं लक्ष्य से भ्रमित कर सकती है। किसी के जमानती बनने की चेष्टा न करें। ऋण लेने की परिस्थिति उत्पन्न होगी। मकर, व्यापार में नई कार्य योजना पर अमल हो रहा है। नए संबंध स्थापित होंगे। दाम्पत्य जीवन में मधुरता छाई रहेगी। हास परिहास का वातावरण रहेगा। कुंभ, पैनी विवेक दृष्टि से प्रचुर धन सम्मान आप प्राप्त कर सकते हैं। यात्रा की संभावना है। विविध अर्थ लाभ के योग बन रहे हैं। पक्ष आपका मजबूत बनेगा। 12वीं राशि मीन, स्थान परिवर्तन के योग बन सकते हैं। प्रबल और प्रवास हो सकते हैं। छोटी यात्राएं हो सकती है। सार्वजनिक कार्यों में प्रतिष्ठा बढ़ रही है। धन यश की प्राप्ति भी हो गई है। यह है 12 राशि का फलादेश शनिवार 4 जून 2022 को। कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही आणि भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. दर्शकांनो, तुम्ही आताच आजचे राशी भविष्य जाणून घेतलेत. आता जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स. मधुमेह आणि डिहायड्रेशनचा एकत्र त्रास होतोय? काळजी करू नका, हे सोपे उपाय करा. मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी काही सोपे उपाय करून पाहिल्यास नक्कीच यावर नियंत्रण ठेवता येते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. कडक उन्हामुळे सर्वांनाच उन्हाच्या झळा सोसाव्या लागतायत. अशातच अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतोय, तर काहींमध्ये डिहायड्रेशन आणि मधुमेह एकत्र दिसून येत आहेत. मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे रक्तात साखर तयार होते आणि या साखरेला शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंड जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. जर तुमची मूत्रपिंड अधिक प्रमाणात काम करत असतील तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर मूत्रविसर्जनाद्वारे घालवते, ज्याकरिता तुमच्या टिश्यूकडून द्रव घेतले जाते. या समस्येमुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना वारंवार मूत्रविसर्जन करावे लागते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. या समस्यावर नेमका उपाय काय आहे हे जाणून घ्या आजच्या हेल्थ टिप्समध्ये. मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असतो,
कारण रक्तातील साखरेचे जास्त प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक जास्त प्रमाणामध्ये द्रव पदार्थ घेऊन डिहायड्रेशनवर उपाय केला जाऊ शकतो. तथापि खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झाले असेल तर वैद्यकीय आधारभूत सल्ला आहे की तुम्हाला अतिरिक्त इलेक्ट्रोलाइट्स दिले जाऊ शकतात. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी काही उपाय. द्रव पदार्थांचे सेवन. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यासाठी तुम्ही नारळाचे पाणी, साधे ताक किंवा साखर नसलेले लिंबू पाणी पिऊ शकता. उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याबाबत जागरूक राहणे. मधुमेह असणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याचा धोका अधिक असतो. तसेच संबंधित परिस्थितीत ते संवेदनशील असतात. मधुमेह संबंधित काही गुंतागुंत जसे की रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू यांचे नुकसान यांचा परिणाम घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथीवर होऊ शकतो, ज्यामुळे शरीर प्रभावितरित्या थंड होत नाही. यामुळे उष्माघात आणि उष्णतेचा थकवा येऊ शकतो. चक्कर येणे, मोठ्या प्रमाणात घाम येणे, बेशुद्ध होणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे आणि उलटी होणे हे सर्व थकव्याची लक्षणे आहेत. या लक्षणांच्या बाबतीत जागरूक असणे अत्यावश्यक आहे. रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आहे की नाही याबाबत सतत जागरूक असणे. काही स्मार्ट CGM यंत्र आहेत, जसे की फ्रीस्टाईल लिव्हर. यामध्ये आपण न टोचता सतत साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवू शकतो. व्यायाम करताना थंड राहावे. उन्हाळ्यात मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी व्यायामासाठी बाहेर न जाता घरीच व्यायाम करावा किंवा मग सकाळच्या थंड वातावरणात घराबाहेर पडावे. खरं तर डिहायड्रेशन हा सर्वांच्याच काळजीचा मुद्दा आहे, परंतु मधुमेह असणाऱ्यांनी मात्र याकडे नक्कीच गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. मधुमेह आणि डिहायड्रेशन यांच्या एकत्रीकरणामुळे आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यासाठी काही साधे उपाय करून पाहिल्यास नक्कीच यावर नियंत्रण ठेवता येते. जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या. दर्शकांनो, आपण आत्ताच आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. सोने की साइकिल, चांदी की सीट. हाँ जी, 3 जून को होता है इंटरनेशनल बाइसिकल डे. बाहिदी एंटरप्राइजेज यहाँ पर मैं हूँ और साइकिल से जुड़ी आपकी यादें हम ताज़ा करने वाले हैं. करीब 1990 से जो है ये रेंजर साइकिल जो है सबसे पहले शुरुआत हुई थी. मैंने प्यार किया मूवी में सबसे पहले वो साइकिल को दिखाया गया था और उसके बाद सलमान खान ने जब वो साइकिल स्टार्ट की चलाना, तब हम भी पढ़ रहे थे, हम भी उस ज़माने में जो स्कूलिंग था, और तब वो फिर साइकिल का एक क्रेज़ बढ़ा कि रेंजर साइकिल, तब से फिर रेंजर साइकिल का ट्रेंड चालू हो गया. सलमान खान ने साइकिल चलाई है, हम आपके है कौन या मैंने प्यार किया में, तब से आपने चलाने लगी. बस वही देख के ऐसा कॉन्फिडेंस आया चलाने का. ला 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 ला. तो अभी ट्रेंडिंग रहने वाली आज की, मतलब मैं कहूँगा न्यू जनरेशन बाइसिकल, ई साइकिल हमारे पास है. तो डिजिटल लॉक है, एक डिजिटल लॉक आप यहाँ पे ऑपरेट करिए. जब इसको आप अनलॉक करेंगे, इसके बाद में इसके सारे बैटरी फंक्शंस ऑन हो जाते हैं. इसमें यहाँ पे एक स्विच दिया हुआ है, इसको आप प्रेस करोगे और इसमें इसके बाद में इसका डिजिटल फंक्शन जो है ऑन हो जाएगा. बस एक्सीलेटर घुमाओ और आपका साइकिल जो है वर्किंग स्टार्ट है. इसमें अभी एक चीज़ और भी इसमें कंपनी ने दी है, वो है पैडलेक टेक्नोलॉजी. स्पोर्ट्स के लिए भी यूज़ होता है. जब आपको साइकिलिंग करनी है तब आप साइकिलिंग, अगर आपको कम्यूट के लिए कहीं लेके जाना है, आपको कहीं काम के लिए लेके जाना है, आपको बाइक यूज़ करने की ज़रूरत नहीं है, आप बस ये साइकिल निकालो, आपका काम करके आ सकते हैं. एवरेज क्या होगा? एक सिंगल चार्ज में एवरेज 35 से 40 किलोमीटर साइकिल चलता है. एक सिटी राइड के लिए सबसे सफिशिएंट है. आप दिन भर एक सिटी में पूरा ड्राइव कर सकते हैं इसका. आप बताइए रीना जी, क्यों, आपको क्या लगता है कितना इंपॉर्टेंट है बाइसिकलिंग? सब बहुत इम्पोर्टेंट है. एक्चुअली फिटनेस के लिए इम्पोर्टंट है. सर मैं खुद के लिए भी करती हूँ सायकलिंग फिट रहने के लिए. ज्यावेळेस मी स्कूलमध्ये जायचो तेव्हापासून मी पाहतो यांचं स्टोर. तुम्ही स्कूलमध्ये जायचे? बापरे, तुमच्याकडे पहिली सायकल कोणती होती? पहिली माझ्याकडे हिरोचीच होती. हिरोचीच. आता हिरोचीच घ्यायची आम्हाला. हिरो सारखा दिसतोच आपला भाऊ म्हणा. रही बात RRC की, तो शायद ही कोई अकोला में घर होगा जो RJ श्री का RRC का सिटी कट्टा शो नहीं देखता होगा. हम तो रोज ही देखते हैं. और साइकिलिंग इसलिए भी करनी चाहिए क्योंकि देखिए ना, हम टाइम नहीं निकाल पाते जिम वगैरह इन सब के लिए, एक्स्ट्रा एफर्ट्स लेने के लिए. तो साइकिलिंग इज़ द बेस्ट थिंग टू डू. नहीं कुछ तो एटलीस्ट साइकिलिंग. थैंक यू सो मच.
काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. तथापि जेव्हा आपले विचार संघर्षाच्या मार्गाने मोडण्यास सुरुवात करतात तेव्हा अशा वेळी एखाद्यास आवश्यक असते जो आपल्याला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकेल. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. आज योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम योगामध्ये काय शिकवितात बघूया. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला. आपण योगाभ्यास शिकणार आहोत. योगाभ्यास शिकवण्याकरता मी सौ श्रद्धा श्रीधर मोकाशी इथे आलेली आहे. आपण रोज थोडा थोडा वेगवेगळा अभ्यास आपण शिकणार आहोत. याच्या नंतरचा जो अभ्यास आहे तो आहे पूर्ण तिथली अभ्यासामध्ये सुद्धा ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी हा शक्यतो अवॉइड करायचा आहे. आणि आपल्याला जर का जमत असेल म्हणजे जास्त त्रास नसेल तर हळूहळू हा अभ्यास करू शकता. ज्यांना फास्ट करता येईल, जे टीनेजर्स आहेत किंवा जे लहान मुलं आहेत त्यांनी अभ्यास फास्ट केला तर चालेल. सिनियर सिटीजननी शक्यतो हळूहळू करायचा. आता दोन्ही पाय असे धरून घ्यायचे, शरीराच्या जास्त जवळ घ्यायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. क्रियेचं मानसिक दर्शन. आता ज्यांना कमरेमध्ये त्रास नाहीये आणि जे यंग आहेत त्यांनीही फास्ट करता येते क्रिया. ती कशी करायची ते सांगते. श्वास सुद्धा याच्यामध्ये जोडायचा आहे आणि फास्ट क्रिया पण करायची आहे. श्वास सोडत खाली वाकायचे. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी वाकू नये. श्वास घेत वर. हीच क्रिया प्रकारांतर आणखी एका प्रकाराने आपल्याला करता येते. हात गुडघ्यांवर ठेवून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हळू करायचे 5 वेळा. डोळे बंद करून क्रियेचं मानसिक दर्शन करायचंय. जेव्हा अशा प्रकारे क्रिया होते तेव्हा ती जास्त इफेक्टिव्ह होते. त्याचा लाभ आपल्याला चांगला मिळतो. कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि वेळेचा पूर्ण सदुपयोग होतो. आता ही क्रिया आपण पुन्हा 50 वेळा फास्ट करणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनीच करायची, कमरेचा त्रास आलेली नाही करायची. हात गुडघ्यांवर ठेवून खाली वाकायचे आहे. श्वास सोडत सोडत हळूहळू. श्वास घेत वर आणि रिलॅक्स. हे झाले पूर्ण पायांचे अभ्यास. आता आपण करूया हातांचे अभ्यास, कारण की पायांसोबत हाताचे पण जॉईंट्स आहेत ना, ते पण फ्री झाले पाहिजे. तर या क्रियेकरता आपल्याला पाय सरळ करून सुद्धा बसता येतं आणि मांडी घालून सुद्धा बसता येतं. ज्यांना जे शक्य असेल त्यांनी ते करायचंय. सिद्धासनात सुद्धा बसू शकता. हातांचा अभ्यास करूया. मुष्टिका बंद. मणिबंध नमन. मणिबंध चक्र. अपोजिट. कोहनी नमन. अपवर्ड डायरेक्शनला श्वास घेत जायचा, डाऊनवर्डला सोडायचा. प्रबाहू चक्र. अपोजिट. दुसऱ्या हाताने. सगळ्या क्रिया 5-5 वेळा करायच्या आहे.
अपोजिट. द्विस्कंध चक्र. बोट जोडून खांद्यांवर ठेवायची आहे आणि ढोपरांना नेहमी समोर जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. वर घेताना श्वास घ्या, खाली आणताना श्वास सोडा. किंवा फिरवणारा अभ्यास अंतरकुंभक मध्ये करू शकता. अपोजिट. प्रकारांतर. अपोजिट. विस्तार. श्वास घेत उघडायचे, श्वास सोडत जोडायचे. ग्रीवा संचालन. मानेचा अभ्यास करायचा आहे. मानेच्या अभ्यासाकरता ज्यांना सर्वाइकलचा त्रास असेल त्यांनी समोर मान नाही झुकवायची आहे, फक्त मागे मागे फिरवायची. ठीक आहे. आणि ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी गोल नाही फिरवायची. बाकी सगळेजण करू शकता. समोर मागे करायचंय. पहिले श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3 वेळा. साईड साईड करायचंय. मध्यभागी श्वास घ्यायचा, साईडला श्वास सोडायचा. डावी उजवीकडे बघायचंय. मध्यभागी श्वास घेणे, साईडला श्वास सोडणे. ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी गोल फिरवणं टाळायचंय. कानाचा स्पर्श खांद्यांना करत दोन्ही बाजूनी 3-3 वेळा फिरवायचंय. रिलॅक्स. अशा पद्धतीने आपण पवन मुक्तासन मालिका 1 ही पूर्ण केलेली आहे. हा वॉर्मअपचा भाग आहे. त्याच्यामुळे असं वाटू द्यायचं नाही की या छोट्या छोट्या क्रिया आहे, याचा काय आपल्याला फायदा होणार आहे. पण या छोट्या छोट्या क्रिया खूप कामाच्या, खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपण या अभ्यास करायला लागतो, इनफॅक्ट जे सिनियर सिटीजन आहे त्यांनी हा अभ्यास रोज करायला हवा. म्हणजे त्यांचे जॉईंट्स फ्री राहतात, कॉन्फिडन्स वाढलेला राहतो. आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो, योगाभ्यास हळूहळू करायचा असतो. त्यामुळे जितका तुम्ही हळूहळू अभ्यास कराल तितकं शांततेने आणि तुम्हाला मनाला सुद्धा शांत वाटेल आणि शारीरिक क्रिया सुद्धा हळू केल्यामुळे शरीराला सुद्धा त्या एक्सेप्ट करण्यामध्ये, ॲब्सॉर्ब करण्यामध्ये चांगला अनुभव येईल. परिस्थितीच्या हातातील कधीच कठपुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. दर्शकांनो, आपण श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याकडून योग शिकलोत. आता आपण प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session with a new topic and with a new construction. दर्शको, आज आपण 2 नवीन शब्द शिकणार आहोत. दॅट इज सम अँड मोर. सम म्हणजे थोडे आणि मोर म्हणजे जास्त. सो सम म्हणजे थोडे. तर सम पीपल म्हणजे काही लोक. ओके, सम पीपल काही लोक. सम पीपल आर एरोगंट, काही लोक फार उद्धट असतात. सम पीपल आर व्हेरी काइंड अँड हेल्पफुल, काही काही लोक खूप दयाळू आणि मदत करणारे असतात. सम पीपल आर हायली प्रोफेशनल, काही काही लोक खूप प्रोफेशनल असतात.
सम पीपल आर व्हेरी गुड ॲट प्रेझेंटेशन, काही काही लोक खूप छान प्रेझेंटेशन करतात. सम पीपल टॉक व्हेरी गुड ॲट इन इंग्लिश, काही लोक इंग्लिशमध्ये खूपच छान बोलतात. सम पीपल आर गुड इन मराठी, येस, काही लोक मराठीमध्ये छान बोलतात. और सम पीपल टॉक व्हेरी गुड इन इंग्लिश, और सम पीपल टॉक व्हेरी गुड इन मराठी, काही काही लोक मराठीमध्ये खूपच छान बोलतात. सम पीपल कॅन राईट वेल, काही लोक जे असतात ते खूप छान लिहू शकतात. ओके. सम पीपल कॅन कुक फूड, काही लोक जेवण बनवू शकतात. सम पीपल कॅन टीच व्हेरी वेल, काही लोक खूप छान शिकवू शकतात. सम पीपल आर गुड इन टेक्नॉलॉजी, काही लोक टेक्नॉलॉजीमध्ये खूप हुशार असतात. लाईक कम्प्युटर्स, हँडलिंग लॅपटॉप्स, नेटवर्किंग, प्रोग्रामिंग, इंजिनिअरिंग. सो सम पीपल आर गुड ॲट टेक्नॉलॉजी, काही काही लोक टेक्नॉलॉजीमध्ये खूप छान असतात. सम पीपल आर गुड ॲट टीचिंग, काही लोक शिकवण्यामध्ये खूप माहीर असतात, त्यांना शिकवणं खूप छान जमतं. सम पीपल आर व्हेरी ऑनेस्ट, ऑनेस्ट म्हणजे खूप प्रामाणिक असतात ते. सम पीपल आर चीटर्स, काही काही लोक धोका देणारे पण असतात. येस. सम पीपल आर बेस्ट फ्रेंड, काही लोक आपले खूप चांगले मित्रमैत्रिणी असतात. सम पीपल आर रिलेटिव्स, काही लोक आपले नातेवाईक असतात. सम पीपल आर कलीग्स, आपले काही सोबत काम करणारे असतात, सहकारी असतात. ओके. सम पीपल, तर सम पीपल म्हणजे काही लोक. मग आता सम पीपलच्या ऐवजी तुम्ही दुसरी पण गोष्ट वापरू शकता. आय वॉन्ट सम वॉटर, मला थोडं पाणी हवं आहे. ही वॉन्ट सम टाईम, त्याला थोडा टाईम हवा आहे. गिव मी सम मिल्क, मला थोडं दूध द्याल का. ओके. आय वॉन्ट सम बुक्स, मला काही पुस्तकं हवे आहेत. सो ही हॅज सम ॲक्सेसरीज, त्याच्याकडे काही ॲक्सेसरीज आहेत. ही हॅज सम स्टफ, त्याच्याकडे काही वस्तू आहेत. स्टफ म्हणजे वस्तू. ओके. सो ही हॅज सम नॉलेज, त्याच्याकडे थोडं नॉलेज आहे. ओके. सो सम म्हणजे थोडं. ओके. त्याच्यानंतर सम म्हणजे थोडं काहीतरी, जे खूप पण नाही आणि कमी पण नाही, त्याला थोड्याशाला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सम. आता दुसरा जो वर्ड आपण वापरणार आहोत दॅट इज मोर. मोर म्हणजे जास्त, पहिले आहे आपल्याकडे बट मोर. मोर म्हणजे अजून जास्त हवं आहे. आय वॉन्ट मोर मनी, मला अजून पैसे हवे आहेत. ही वॉन्ट मोर एक्सपिरियन्स, त्याला अजून अनुभव हवा आहे. ही वॉन्ट मोर टाईम, त्याला अजून वेळ हवा आहे. आय वॉन्ट मोर नॉलेज, मला अजून ज्ञान हवं आहे. ही वॉन्ट मोर प्रॅक्टिस, त्याला अजून प्रॅक्टिस हवी आहे. ही वॉन्ट मोर पीपल, त्यांना अजून लोक हवे आहेत. येस. आय वॉन्ट मोर स्टाफ, माझ्याकडे मला अजून स्टाफ हवा आहे, काम करणारे लोक हवे आहेत. आय वॉन्ट मोर स्किल्स, मला अजून खूप गुण हवे आहेत, अजून स्किल्स हवे आहेत मला. ही वॉन्ट मोर टाईम, त्याला अजून वेळ हवा आहे. येस. शी वॉन्ट मोर ड्रेसेस, तिला अजून नवीन ड्रेस हवे आहेत. ही वॉन्ट मोर कार्स, त्याला अजून कार्स हवे आहेत. येस. ही वॉन्टेड टू विजिट मोर सिटीज, त्याला अजून काही शहरांना भेट द्यायची आहे. आय वॉन्ट टू सी मोर ऑफ युअर टॅलेंट, मला तुझे अजून टॅलेंट बघायचं आहे. येस. तर मोर म्हणजे अजून, जे आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त. आय वॉन्ट मोर चपाती, मला अजून एक चपाती हवी आहे. आय वॉन्ट मोर राईस, मला थोडा अजून भात हवा आहे, चावल हवे आहेत. सो मोर. ओके. यू हॅव टू राईट मोर सेंटेन्सेस, तुम्हाला अजून वाक्य लिहावे लागतील. यू नीड मोर प्रॅक्टिस, तुम्हाला अजून प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. आय नीड मोर टाईम टू टीच यू, मला असं वाटतं मला थोडा जास्त वेळ लागेल तुम्हाला शिकवायला. यू हॅव टू डू मोर प्रॅक्टिस, तुम्हाला अजून जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. यू हॅव टू लिसन मोर इन इंग्लिश, तुम्हाला इंग्लिश अजून जास्त ऐकावं लागेल. यू हॅव टू वॉच मोर ऑफ द इंग्लिश मूव्हीज, तुम्हाला इंग्लिश मूव्हीज अजून पाहाव्या लागतील. यू हॅव टू लिसन मोर, तुम्हाला इंग्लिश अजून ऐकावं लागेल. ओके. यू हॅव टू डू मोर प्रॅक्टिस, तुम्हाला अजून प्रॅक्टिस करावी लागेल.
यू नीड टू रीड मोर इन इंग्लिश. तुम्हाला इंग्लिशमध्ये अजून वाचन करावं लागेल. ओके. आय नीड मोर प्रॅक्टिस ऑफ ड्रायव्हिंग. मला ड्रायव्हिंगची थोडी अजून जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. यू हॅव टू वेट मोर. तुम्हाला अजून थोडी वाट बघावी लागेल. ओके. सो मोर म्हणजे जास्त. मग आता याच्यानंतर एक कन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत. नवीन दोन शब्द नवीन बघणार. फर्स्ट टाईम म्हणजे सगळ्यात पहिले. फर्स्ट टाईम आय सॉ यू इन RRC. मी तुम्हाला सगळ्यात पहिले RRCमध्ये बघितलं. फर्स्ट टाईम वी मेट ॲट रेल्वे स्टेशन. फर्स्ट टाईम आपण रेल्वे स्टेशनवर भेटलो होतो. फर्स्ट टाईम आय सॉ यू इन द ऑफिस. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला ऑफिसमध्ये बघितलं होतं. फर्स्ट टाईम आय टॉक इन इंग्लिश. पहिल्यांदाच मी इंग्लिशमध्ये बोलायला लागले. फर्स्ट टाईम आय फेस द कॅमेरा. अगदी पहिल्याच वेळा मी कॅमेराला फेस केलं. फर्स्ट टाईम आय वेंट ऑन द स्टेज. पहिल्यांदाच मी स्टेजवर मंचावर गेले. फर्स्ट टाईम आय गिव्ह द स्पीच. सगळ्यात पहिल्यांदा मी स्पीच दिलं, भाषण दिलं. फर्स्ट टाईम आय टीच यू. सगळ्यात पहिल्यांदा मी तुला शिकवलं. फर्स्ट टाईम आय गिव्ह द इंटरव्ह्यू. पहिल्यांदाच मी इंटरव्ह्यू दिला. फर्स्ट टाईम आय स्टार्टेड स्पीकिंग इन हिंदी. पहिल्यांदाच मी हिंदी बोलायला सुरुवात केली. फर्स्ट टाईम आय केम इन द मेरिट. पहिल्यांदा मी मेरिटमध्ये आले. फर्स्ट टाईम आय बिकम सक्सेसफुल. पहिल्यांदाच मला सक्सेस मिळालं. फर्स्ट टाईम आय गॉट द सक्सेस असं पण म्हणू शकतो. पहिल्यांदाच मला सक्सेस मिळालं. फर्स्ट टाईम आय गॉट द एक्सपिरियन्स. पहिल्यांदाच मला हा अनुभव मिळाला. फर्स्ट टाईम आय ड्राईव्ह द कार नाईसली. पहिल्यांदा मी कार एकदम छान चालवली. फर्स्ट टाईम आय स्टार्टेड रायटिंग. पहिल्यांदाच मी लिहायला सुरुवात केली. फर्स्ट टाईम आय रीड युअर नॉवेल. पहिल्यांदाच मी तुमची कादंबरी वाचली. फर्स्ट टाईम आय स्टार्टेड कुकिंग. पहिल्यांदाच मी जेवण बनवायला किंवा कुकिंग शिकले. ओके. सो दिस इज द फर्स्ट टाईम. आणि लास्ट टाईम म्हणजे शेवटचं. लास्ट टाईम आय एम टेलिंग यू. शेवटचं मी तुला सांगते. लास्ट टाईम आय विल मीट यू. मी शेवटचं तुला भेटणार आहे. लास्ट टाईम यू हॅव टू ट्राय. शेवटचं ट्राय कर. येस. लास्ट टाईम आय सॉ यू इन नाशिक. मी तुला शेवटचं नाशिकमध्ये बघितलं होतं. लास्ट टाईम इट वॉज रेनिंग हेविली. शेवटचं खूप पाऊस पडला. येस. लास्ट टाईम आय विजिटेड युअर प्लेस. मी शेवटचं तुझ्याकडे आलेले होते. सो लास्ट टाईम. द लास्ट टाईम. लास्ट टाईम म्हणजे सगळ्यात शेवटचं. द लास्ट टाईम वी टॉक इट वॉज इन द मंथ ऑफ डिसेंबर. डिसेंबर महिन्यात आपण शेवटचं बोललेलो होतो. सो लास्ट टाईम. ओके. देन फर्स्ट टाईम शिकलो, लास्ट टाईम शिकलो, सम शिकलो, मोअर शिकलो. आणि असे खूप सारे नवीन नवीन वर्ड्स आहेत जे छोटे छोटे असतात. त्यांचा स्पेसिफिक अर्थ असतो. तो जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्यांना योग्य प्रकारे वाक्यांमध्ये वापरू शकू. तर भेटूया उद्याच्या भागात एक काही नवीन शब्द, काही नवीन कन्स्ट्रक्शनसोबत. टिल देन बाय बाय. सी यू इन टुमॉरोज एपिसोड. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड हॅव अ ग्रेट डे. ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका. कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे. दर्शकांनो, आपण आत्ताच प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलोत. आता आपण पाहूयात RRC प्रस्तुत RRC अन्नदाता हा विशेष सदर. शेतकरी कबाड कष्ट करून शेतात धान्य पिकवितात, म्हणून आपण आपल्या घरात सुखाने 4 घास खाऊ शकतो. भारतात बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील असून भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे. साहजिकच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा वाटा आहे. अत्यल्प पावसावर येणारी रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती रब्बी ज्वारी प्लस करडई ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रावर रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणातील उष्ण तापमानाच्या तफावतीमध्ये ज्वारी अथवा करडई सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. या आंतरपीक पद्धतीची शिफारस 6:3 या ओळीच्या प्रमाणात करण्यात आली आहे.
इतर शिफारशी ज्वारीच्या व करडईच्या सलग पीक पद्धतीसारख्या शिफारस करण्यात आलेल्या आहेत. करडई प्लस हरभरा. मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे. या आंतरपीक पद्धतीत 6-3, 3-3 किंवा 2-4 ओळींच्या प्रमाणात घेतल्यास जास्त फायदा होतो. जवस प्लस हरभरा. मध्यम ते भारी जमिनीमध्ये या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ही आंतरपीक पद्धती 6-3 किंवा 3-3 ओळीच्या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा होतो. रब्बी हंगामातील बागायती आंतरपीक पद्धती. गहू प्लस हरभरा. ही आंतरपीक पद्धती बागायती शेतीसाठी शिफारस करण्यात येते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये 6-3 ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास फायदा होतो. गहू प्लस मोहरी. मध्यम ते भारी जमिनीमध्ये बागायती क्षेत्रासाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात येते. या आंतरपीक पद्धतीत 6 ओळी गहू व 3 ओळी मोहरीची शिफारस करण्यात येते. इतर लागवडीच्या शिफारसी गहू व मोहरीच्या सलग पीक पद्धतीसारख्या शिफारस करण्यात आल्या आहेत. पूर्व हंगामी ऊसात घ्यावयाची आंतरपिके. पूर्व हंगामी ऊसाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान करतात. या ऊसामध्ये मुख्यत्वे करून रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके उदाहरणार्थ बटाटा, कांदा, लसूण, पाणकोबी, फुलकोबी इत्यादी आंतरपिके घेतात. पट्टा अथवा जोड अळ पद्धतीत 75 ते 150 सेंटीमीटर आंतरपिकाच्या 2 ओळी घ्याव्यात. यासाठी ऊस लागवडीनंतर 6 ते 7 दिवसात पाणी देण्याच्या आधी आंतरपिकाची टोकण अथवा पुनर्लागण करावी. मात्र या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष द्यावे. पूर्व हंगामी ऊस प्लस कांदा. ऊसामध्ये कांद्याच्या रोपाची लागण सरीच्या दोन्ही बाजूस 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी. या पिकाला मुख्य पिकांचे खतमात्रे व्यतिरिक्त हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. जमिनीची सुपीकता टिकविण्याच्या व वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कांदा हे उत्तम पीक आहे. पूर्व हंगामी ऊस प्लस बटाटा. सलग लागवड पद्धत जमिनीच्या प्रकारानुसार ऊसाची लागवड 80 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर व 100 सेंटीमीटर केली जाते. ऊसाची व बटाट्याची एका वेळी लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीवर प्रथम बटाटे 100 सेंटीमीटर अंतरावर शेतामध्ये सरळ रेषेमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवावे व त्यानंतर 2 बटाट्याच्या ओळीमधून रिझर चालवावा, जेणेकरून अंथरलेले बटाटे हे वरंब्याखाली आपोआप झाकले जातात. तसेच रिझरमुळे ऊस लागवडीसाठी साऱ्या तयार होतात आणि या साऱ्यांमध्ये ऊस लागवड करता येते. ऊसात बटाटे या आंतरपीक पद्धतीत सर्वसाधारणपणे बटाटा पिकांचे 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळते. जोडअळ पट्टा पद्धत. जोडअळ पट्टा पद्धतीने ऊसाचे उत्पादन चांगले येते. 2.5 फुटावर सलग सऱ्या पडून प्रत्येक 2 सऱ्यात ऊसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडल्यास 2 जोडअळीत 5 फुटांचा पट्टा तयार होतो. अशा पट्ट्यातच बटाटा, हरभरा किंवा कांदा यांची लागवड करावी. मावा. हे कीटक हिरव्या रंगाचे असून ते पाने, फांद्या, फुले आणि शेंगांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे पीक पिवळसर आणि रोगट दिसून माव्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे उत्पादनात घट आढळून येते. या अवस्थेत पिकाचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी पिकाची पेरणी लवकरात लवकर करणे किफायतशीर असते. त्याचप्रमाणे नत्रखताचा जादा वापर आणि पालशची कमतरता असल्यास प्रादुर्भाव वाढतो. तेव्हा खतांच्या मात्रा योग्य प्रमाणात द्याव्यात. माव्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायमेथोएट 30%, प्रवाही 500 मिलीमीटर, अगर फॉस्फॅमिडॉन 85%, प्रवाही 100 मिली हे कीटकनाशक 500 लिटर पाण्यात मिसळून द्यावे. पाने पोखरणारी अळी. ही अळी पाण्याच्या आत शिरून आतील पेशी खातात. त्यामुळे नागमोडी पारदर्शक आकृत्या दिसतात. अळी आणि कोशावस्था त्यांनी पोखरलेल्या जागेत असते. अशी पाने गोळा करून ती नष्ट करावीत. त्यामुळे पुढील किडींची वाढ थांबते. प्रादुर्भाव जास्त असल्यास फॉस्फॉमिडॉन 150 मिली, अगर 500 मिली, डायमेथोएट अगर, मोनोफोटोफॉस 36%, प्रवाही 700 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी. रोग करपा. मोहरी पिकाच्या पाने, खोड आणि शेंगा यावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
नंतर हे ठिपके करड्या रंगाचे आणि आकाराने मोठे होऊन सर्व झाडावर पसरतात। या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करावी। बीज प्रक्रिया करूनही प्रादुर्भाव झालेला आढळल्यास पिकावर डायथेन झेड 78 हे बुरशीनाशक हेक्टरी 1500 ग्रॅम या प्रमाणात 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। भुरी हा रोग झालेल्या पिकाच्या पानांच्या खालच्या बाजूस पांढरे चट्टे पडलेले आढळतात, तरी हा रोग दिसू लागताच 300 मेष गंधक भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावी किंवा पाण्यात विरघळणारे गंधक हेक्टरी 2 लिटर प्रमाणात 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। जरुरीप्रमाणे 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात। पिकाची काढणी पेरणीनंतर 90 ते 100 दिवसात पीक तयार होते। या पिकाची काढणी 80% शेंगा आणि पाने पिवळी झाल्यावर करावी। यावेळी बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण सुमारे 30% असते। काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटून नुकसान होण्याची शक्यता असते, तरी काढणी शक्यतो सकाळी करावी, म्हणजे आर्द्रतेमुळे शेंगा फुटणार नाहीत। पिकांची कापणी जमिनीलगत करून पेंढ्या 3 ते 4 दिवसांनी वाळल्यानंतर काठीच्या साहाय्याने, बैलांच्या साहाय्याने किंवा यंत्राने मळणी करावी। मळणीनंतर उफणणी करून बियाणे स्वच्छ करावे आणि वाळवून पोत्यात भरून साठवावे। साठवण्याकरिता बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 8% कमी असावे। अशा तऱ्हेने शास्त्रोक्त पद्धतीने या पिकाची लागवड केल्यास यापासून हेक्टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते। शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे, कारण त्याचे जमिनीशी असलेले नातं हे मूल आणि आईप्रमाणे असतं। आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो। त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे। मात्र असं असूनही आपल्या देशात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे। जगाला आपल्या कष्टाने पोसणाऱ्या शेतकऱ्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा मन गलबलून जाते। दर्शकांनो, आत्ताच आपण RRC अन्नदाता हा विषय सदर पाहिला। वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची। उद्या याच वेळी याच ठिकाणी पुन्हा भेटूया। तोवर तुम्ही पाहत रहा RRC नेटवर्क। नमस्कार।